10वी शिकणाऱ्या सांगलीच्या रँचोने बनवले ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना बसणार लगाम. सांगलीत 10वी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या कल्पक बुद्धीने एक असं तंत्र विकसित केलंय ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना लगाम बसणार आहे. त्यामुळे दारूच्या नशेत गाडी चालवल्याने होणारे अपघात टाळले जातील असा दावा सांगलीच्या प्रेम पसारे यांनी केलाय. तर चला पाहूया सांगलीच्या रँचोने बनवलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीमचा कारनामा. नशेत वाहन चालवल्यामुळे झालेला अपघात त्याने एकदा पाहिला तेव्हा त्याला आयडिया सुचली. 1.5 वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम बनवली. मोटार चालकानं नशेत इंजिन सुरू केलं तर तत्काळ मालकाला मोबाईलवर व्हॉइस कॉल जाईल. आपके कार का चालक नशे में है असं ऐकून लोकेशन देखील पाठवलं जाईल. तसेच इकडे मोटारीचे इंजिन देखील बंद पडेल अशी सिस्टीम 10वी शिकणाऱ्या प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्याने बनवली आहे. प्रेमचे वडील हे शहरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात. प्रेम पसारे याला वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल लहानपणापासूनच कुतूहल आहे. वेगवेगळ्या कल्पना प्रेमच्या डोक्यात भिरभिरत असायच्या. एकदा कुटुंबासमवेत फिरायला जाताना त्याने नशेत वाहन चालवल्यामुळे गाडी झाडावर आदळून झालेला अपघात पाहिला. तेव्हा असा अपघात रोखण्यासाठी काय करावं असे विचारचक्र सुरू झाले. चालक जर नशेत असेल तर मोटार सुरूच होणार नाही अशी सिस्टीम तयार करण्याविषयी तो प्रयत्न करू लागला. यातून 1.5 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर प्रेम यांनी ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम बनवली. त्याच्या ही सिस्टीम सेन्सरवर आधारित आहे. कार चालकाने नशेत असताना गाडी सुरू केली तर तात्काळ मालकाच्या मोबाईलवर एक व्हॉइस कॉल, गाडीचा क्रमांक, इंजिन, चेस नंबर आणि लोकेशन आदी माहितीबरोबरच गाडीच्या चालकाला जाते. शिवाय गाडीचं इंजिन बंद होतं अशी सिस्टीम बनवल्याचा दावा प्रेमने केलाय. प्रेम याने बनवलेली यंत्रणा मोटारीत बसवण्यासाठी साधारणपणे 15,000 खर्च येतो. तसेच यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी मोबाईलवर ॲप आवश्यक असतं. परंतु त्यामुळे अपघात टळून लाख मोलाचा जीव वाचू शकतो. या सिस्टीमच्या पेटंटसाठी प्रेमच्या वडिलांनी प्रस्ताव पाठवलाय. माझे नाव प्रेम नवनाथ पसारे, इयत्ता 10वी, सांगली हायस्कूल सांगली इथे शिकतोय. मीनं ड्रिंक ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम असा एक प्रोजेक्ट बनवला आहे. हे गाडीत जर बसवलं तर गाडीत जेव्हा ड्रायव्हर श्वासोश्वासनं दारू म्हणजे ड्रायव्हरनं दारू पिऊन ते श्वासोश्वास बाहेर पडला तर सेन्सर डिटेक्ट करतंय आणि गाडी तिथंच थांबवतंय आणि एक फोन येतोय. म्हणजे कोणाला पण ह्याला आपल्या घरातल्यानं जाऊ शकतोय किंवा आरटीओला जाऊ शकतोय, कुठं पण जातोय. आणि गाडी नंबर आपल्या टेक्स्ट मेसेजला येतोय. फोनवर असं सांगितलं जाते की ड्रायव्हरनं शराब पिये असं म्हणून सांगितलं जातं हिंदीत. नंतर आपल्या टेक्स्ट मेसेजला अल्कोहोल इज डिटेक्ट म्हणून असा एक मेसेज येतो टेक्स्ट मेसेजला. दुसरं ॲपला एक चेसिस नंबर, गाडी नंबर आणि ड्रायव्हरचं RC बुक ते सगळं डिटेल सगळी तुम्हाला भेटतात ॲपवरून. आणि ड्रायव्हरनं काय तर जुगाड करून गाडी पुढे घेऊन गेला तर जिथनं गाडी किती किलोमीटर फिरल्या, जिथनं दारू डिटेक्ट झाल्या तिथनं गाडी किती मिनिट फिरल्या हे सगळं दिसते. आणि गाडी हे म्हणजे ते आपल्या ॲपवरून सगळं किती किलोमीटर फिरले हे सगळं दिसते. आणि ते सेन्सरला जेव्हा सहज जाईल तेव्हा ते सगळी प्रक्रिया होते. हे कसं सुचलं, म्हणजे काय करायचं? ते एकदा आम्ही कोल्हापूरला चाललेलो तेव्हा एका गाडीवाल्यानं दारू पिऊन ठोकलेलं म्हणजे पडल्याला, त्याच्यावर मला सुचलं करायचं. ॲक्सिडेंट होतात दारू पिऊन, उडवाउडी म्हणजे दारू पिऊन नशेच्या ह्याच्यात गाडी चालवतात, पडतात, दुसऱ्याने इजा पडतात. त्याच्यावरून मी केलं. किती दिवस लागले त्याला? मला ते सगळं प्रोजेक्ट करायला 1.5 वर्ष लागली. 1.5 वर्ष लागली मला सगळं प्रोजेक्ट करायला. हे करायला तुला कोण मदत? माझं नाव नवनाथ गणपती पसारे. माझा मुलगा प्रेम याने ड्रिंक अँड ड्राईव्हचा सेन्सर सिस्टम बनवलेला आहे. हा सेन्सर सिस्टम असा काम करतो, ज्यावेळी एखाद्या ड्रायव्हरनं ड्रिंक जर सेवन केले तर त्याचं अल्कोहोल सेन्सरमध्ये डिटेक्ट झाला तर त्याची गाडी लॉक होते ऑटोमॅटिक. त्यानंतर पहिला जे नंबर फीड केलेले आहेत त्या नंबरला पहिला कॉल जातो. त्या कॉलमध्ये असं सांगितलं जातं की MH09 उदाहरणार्थ MH09 FJ 3620चा ड्रायव्हर दारू पिऊन आहे असा कॉल केला जातो. त्यानंतर 11 सेकंदानंतर कॉल कट झाल्यानंतर परत ते 12 सेकंदाला लिंक जाते. त्या मेसेजलाच लिंकमध्ये त्याचं लोकेशन मिळतं. त्यानंतर ड्रायव्हरनं जुगाड करून जर गाडी पुढे परत नेलीच तर त्यानंतर त्याचं ॲपद्वारे
RC बुक, चेस नंबर, गाडीचा सगळा डिटेल्स त्याला मिळतो. हे कसं म्हणजे ते किती दिवसापासून करत होता हा माझा मुलगा जवळजवळ 1.5 वर्षापासून हा प्रोजेक्ट बनवायचा प्रयत्न करत होता. त्याला भरपूर म्हणजे प्रॉब्लेम आले, ते आले, त्यातून शेवटी पूर्ण यशस्वी केलाच पूर्ण. आम्ही चाललो होतो गावी आणि त्याला जे प्रोजेक्ट बनवताना असं सुचलं, गावी चाललं असताना एका कोल्हापूरच्या पुढल्या साईडला एक 4 व्हीलर गाडी चालत होता. तो नशेमध्ये होता आणि त्याची गाडी रस्त्याने आडीतून फिरत होती आणि तो झाडावरून आदळला. त्यावेळी या मुलानं विचार केला की काहीतरी असं सिस्टम केलं पाहिजे की गाडी दारू घेतल्यानंतर जागेवर लॉक झालं पाहिजे. आणि त्यापासून हा मुलगा म्हणजे तो प्रयत्न करत होता त्या गोष्टी. आणि आम्ही पेटेंटला अप्लाय केलेला आहे. जवळजवळ रजिस्ट्रेशन नंबर मला आलेला आहे पेटेंटचा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.